कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमीसुद्धा हे असू शकते। मित्रांनो, कांदा उत्पादकांना 7 महिन्यांत मिळाले 1315 कोटी। गत वर्षापेक्षा 15 लाख क्विंटल कांद्याची आवक कमी झालेली आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी। हेच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात की 1315 कोटी रुपये कोणकोणत्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आणि कांद्याची क्विंटल का कमी झाली, किंमत कमी झाली आणि आवक का कमी झाली हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या। तर चला ही संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, एप्रिल 2023 मार्च ते 2024 या कालावधीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 लाख क्विंटल कांदा विकला आणि त्यातून 1139 कोटींची उलाढाल झाली होती। यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलेला कांदा मुसळधार पावसामुळे खराब झाला आणि आवक कमी झाली। एप्रिल 2024 पासून आतापर्यंत बाजार समितीत 58,62,000 क्विंटल कांदा विकला गेला असून त्यातून शेतकऱ्यांना 1315 कोटी रुपये मिळाले आहेत। नाशिकनंतर कांद्यासाठी सोलापूर बाजार समितीत राज्यभर प्रसिद्ध आहे। त्यामुळे सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, धाराशिव, कर्नाटकातून कांदा विक्रीसाठी येतो। पण सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बंगलोर बाजारात भाव चांगला असल्याने त्या ठिकाणी देखील हजारो क्विंटल कांदा विकला आहे। यंदा कांद्याची आवक कमी असल्याने भाव प्रति क्विंटल 6,000 रुपयांपर्यंत गेला होता। पण काही दिवसांत भावात मोठी घसरण झाली आणि 5,000 4,000 वरून भाव हा 3,000च्या आत आला। आता कांदा प्रति क्विंटल सरासरी भाव 2,000 रुपयांपर्यंत मिळत आहे। आता उन्हाळी कांदा बाजारात येत असून जिल्ह्यात अजूनही कांद्याची लागवड सुरूच आहे। 2 वर्षातील कांद्याची उलाढाल मित्रांनो, 2023 आणि 24मध्ये सोलापूर बाजार समितीत 80,06,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। मागच्या वर्षी सोलापूर बाजार समितीत नुसत्या कांद्याची उलाढाल 1139.31 कोटी झाली। चालू वर्षात एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या काळात 58,62,596 कोटी क्विंटल कांद्याची आवक झाली। तसेच 2024 आणि 25मध्ये सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल 1,315 कोटी एवढी झाली। बाजार समितीत सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे। तारीख 12 रोजी 193 गाड्या कांदा आला होता, त्या सरासरी भाव 2,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वाधिक दर हा 3,800 रुपयांचा मिळाला। आवक कमी झाली, खरेदी देखील भाव सुधारले नसल्याची परिस्थिती आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वाचा जो आहे टप्पा आता शेतकऱ्यांना पार पाडावा लागत आहे, कारण कांद्याची आवक कमी झाल्यामुळे भाव पण कमी झालेले आहेत आणि नक्कीच एक शेतकऱ्यांसाठी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे। अपेक्षा करतो लवकरच कांद्याला भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल असे आपण गृहीत धरूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।